ऑलराईट, आपला स्वर योगा पेजेस मी आता जस्ट शेअर केलेत. हा हा, जस्ट केले मी, राहून गेलेलं ते. तो हम लोग ने ना लास्ट टाइम कॉन्शियसनेस इन रिलेशन टू एनर्जी को देखा, इक्वेशन ऑफ रिलेटिविटी, प्राइमल एलिमेंट, इट मूव्स आउट, एंड कॉस्मिक माइंड एंड प्राणा। इसका हमने कनेक्टिविटी लास्ट टाइम देखा। अभी नया चैप्टर स्टार्ट कर रहे हैं हम लोग, और वो है माइंड एंड कॉन्शियसनेस। हाँ, तो एक्चुअली क्या हो रहा है यहाँ पे, बहुत बेसिक अंडरस्टैंडिंग और बेसिक चीजों को जोड़ने के प्रयत्न चालू है। सो ऑल दैट कि हाउ एवरीथिंग इज कनेक्टेड, अवर माइंड, अवर बॉडी, अवर कॉन्शियसनेस, अवर इमोशनल बॉडी, अवर इंटेलेक्चुअल बॉडी, how everything is connected, that is what we are saying. And all of those parts are connected through our breath. हाँ, तो ये स्वर योगा का बेसिक जो है वो ये है कि सांस हमें हर चीज के साथ जोड़ती है। our body is connected to the mind with through the breath. Our intellect is connected to our body, our mind through the breath. Everything is the प्राणमय कोश जो है ना, ये प्राणमय कोश सारे कोशों को जोड़ता है एक दूसरे के साथ। यहाँ तक कि आत्मा को भी के साथ भी अगर हमको जुड़ना है तो प्राण ये हमारा माध्यम है। हाँ, प्राण के माध्यम से हम जोड़ सकते हैं। ओके, चैप्टर 6, माइंड एंड कॉन्शियसनेस। यहाँ पे माइंड क्या है और कॉन्शियसनेस क्या होता है ना, बहुत जन माइंड को कॉन्शियसनेस बोलते हैं, कॉन्शियसनेस को माइंड बोलते हैं। हाँ, अपन कॉन्शियसनेस यानी हम बोलेंगे कि सजगता। ये जानना कि मैं हूँ, ये मेरा कॉन्शियसनेस है। और मेरा माइंड है जो थिंकिंग करता है, वो मेरा माइंड है। एक्चुअली दोनों चीजें अलग है, माइंड अलग है, कॉन्शियसनेस। कॉन्शियसनेस को हम लोग संस्कृत में या तो आध्यात्मिक लैंग्वेज में चित्त बोलेंगे। तो हमारा चित्त अलग है और मन अलग है, मनस और चित्त ये दोनों अलग चीजें हैं। ऑलराइट, द एंशंट योगीज वर एबल टू डिफाइन माइंड एंड कॉन्शियसनेस बाय बिकमिंग रिसेप्टिव टू द सटलर वाइब्रेशंस इन द यूनिवर्स। अब देखो, माइंड को हम सब जान सकते हैं बिकॉज हम सोचते हैं ना, मैंने अभी क्या सोचा मेरे को पता चलता है, स्थूल है। लेकिन मेरा कॉन्शियसनेस, मेरी चित्त के साथ जुड़ना उतना आसान नहीं है, बिकॉज चित्त सूक्ष्म है। ओके, और अगर हमको चित्त के साथ जुड़ना है तो हमको उसका जो सटल वाइब्रेशंस है उसको फील करना पड़ेगा। हाँ, और जो अभी हमको इतना दिमाग में शोर है, बाहर भी इतना शोर है कि कुछ फील नहीं होता। ऑलराइट, सो द मोर सेंसिटिव देयर अवेयरनेस बिकेम, द मोर सटल वाइब्रेशंस दे वर एबल टू परसीव। तो ये जो ऋषि थे वो जब ध्यानस्थ होते थे और उनकी संवेदनशीलता बढ़ती जाती थी। सो आता आपल्यासाठी म्हणजे स्पेशली ऑल आवर योगा टीचर्स और हु आर हैविंग डीप अंडरस्टैंडिंग ऑफ दिस इंडियन फिलोसॉफी, I will say that now we have to now we have to understand that along with consciousness there is, जर आपण सूक्ष्म शरीराबद्दल बोलतोय तर सेन्सिटिव्हिटी ह्या शब्दाला लक्षात ठेवायचा। सेन्सिटिव्ह, संवेदनशीलता, म्हणजे आपली संवेदनशीलता आपल्याला वाढवत न्यायची आहे। जर संवेदनशीलता वाढली तर जे सूक्ष्म व्हायब्रेशन्स आहेत किंवा सूक्ष्म नाद सुद्धा आहेत, जे नाद योगामध्ये, आपल्याला का नाद नाही ऐकू येत, आपण ओंकार जप करतो, शीलता वाढेल तर सजगतेच्या माध्यमातून संवेदनशीलता वाढवत जायची आहे। सजगता वाढवणं म्हणजे काय, इफ यू व्हॉट डू यू हाऊ डू यू बिकम अवेअर, यू बिकम अवेअर बाय रिमेनिंग इन द मोमेंट. You are not in the past, you are not in the future, you are in the moment. If you are in the moment, if you are in the present, then only will you be able to pay attention. If you pay attention and the more focused your attention, okay, the more you will be able to feel. ह्याच्यामध्ये उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं, आता मला डोक्यात येत आहे, टॉर्च आणि लेझर. लेझर कसं असतं, धार असते, राईट, आणि ती फोकस किती असतो त्याचा, की ती बरोबर तीर निशाने पे लगता है. टॉर्च विखुरलेलं असतं, राईट. तर आपली संवेदनशीलता आपण इतकी वाढवत जायची आहे की आपलं ते सूक्ष्म जे व्हायब्रेशन आहेत, सूक्ष्म नाद जे आहेत, हे सगळे ऐकू आले पाहिजे. इथे ते म्हणतायत की ऋषींना हा सगळा ज्ञान, प्राणाचा ज्ञान, पंचकोश आहेत आपल्याला, ह्याचं ज्ञान हा कसा प्राप्त झाला. हाऊ डिड दे गेट टू नो इट? बिकॉज दे इन्क्रीज देअर सेन्सिटिव्हिटी बाय इन्क्रीजिंग देअर अवेअरनेस.
and focused. All right, clear? Huh? So, the more sensitive their awareness became, the more subtle vibrations they were able to perceive. In every realm of existence, they perceived the underlying consciousness. चाहे कुठलाही स्तर असू दे आयुष्याच्या, त्या स्तराखालची जी सजगता आहे, त्याच्यामध्ये असलेली जी चित्तभूमी आहे, ती त्यांना बरोबर जाणवायची. द वर्ड कॉन्शियसनेस हॅज ऑफन बीन कन्फ्युज्ड विथ इंडिव्हिज्युअल माइंड. हा, हे आत्ताच मी जे बोलले ते. चित्त म्हणजे मन आपण समजून चाललोय, तर चित्त म्हणजे मन नव्हे. बट इंडिव्हिज्युअल माइंड इज ओनली द टूल ऑफ कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस माइंडला साधन म्हणून वापरतं. तो आपल्या चित्ताचं साधन मन आहे. मनस हे चित्ताचं साधन आहे. मनाचा वापर केला जातो, उपयोग केला जातो. कशासाठी? एकाग्र चित्त बनवण्यासाठी किंवा निरुद्ध मध्ये जाण्यासाठी. क्लिअर ममता? मराठी ओके विथ यू? या. ओके. सो but individual mind is only the tool of consciousness. That capacity which enables us to be aware is more than mind. It is consciousness. Okay. That capability which enables us to be aware, वो क्षमता जिससे हम सजगता बढ़ाते जा सकते हैं, उसको कहते हैं कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस वो शक्ति है, चित्त शक्ति वो शक्ति है जो हमारी सजगता बढ़ाती है. हम्म? और उसकी क्षमता मन से ज्यादा होती है. It has more capacity than the mind. If you dissect the body, you can see the brain. You will not find the mind. अब देखो, शरीर को अगर दिमाग को काट दिया, स्कल को, खोपड़ी को काट दिया जाए, तो अंदर से हमको ब्रेन दिखेगा, लेकिन मन दिखेगा क्या? मनस नहीं दिखता. ब्रेन दिख सकता है, मन नहीं दिखता. इट इज द इंस्ट्रूमेंट ऑफ परसेप्शन. तो मन क्या है? सूक्ष्म है. और मन जो है वो ग्रास्प करता है, या परसेप्शन यानी उसको दृष्टि है, वो समझता है कि क्या हो रहा है. आंखें देखती है, लेकिन आंखों ने जो देखा वो समझता किसको है? मन को दिखता है, समझता है. सो यू विल नॉट फाइंड द माइंड. इट इज द इंस्ट्रूमेंट ऑफ परसेप्शन. मे बी विद द हेल्प ऑफ मॉडर्न टेक्नोलॉजी यू कुड डिटेक्ट द प्राणा. उसी तरह से एयर हमको फील होता है, एयर के अंदर जो भी गैसेस है, ये भी हमको पता चलता है ये ऑक्सीजन है, इतना लेवल है ऑक्सीजन का. उतने इंस्ट्रूमेंट्स हमारे पास है. लेकिन प्राणा, प्राणा को हम कहाँ से गिनती करेंगे कि प्राणा कैसी है? अच्छा, 1 मिनट को अगर वो डेवलप कर भी दिया जाए कोई इंस्ट्रूमेंट, जैसे ऑरा रीडिंग हम अभी कर सकते हैं, वैसे आप शायद प्राणा का रीडिंग कर भी लो. बट देर इज नो इंस्ट्रूमेंट विच कैन मेजर और कैलकुलेट द एक्सटेंट ऑफ द माइंड, लेट अलोन द इनहेरेंट क्वालिटी ऑफ कॉन्शियसनेस. चित्त भूमि की गिनती करने वाला कोई साधन नहीं है कि हमारी चित्त भूमि कितनी, और मन, मन कितना लंबा है, मन कितना चौड़ा है, मन की गिनती क्या है, ये हम नहीं जान सकते. देर इज नो इंस्ट्रूमेंट विच कैन कैलकुलेट दैट. ओके. सो नाउ लेट अस सी द डायमेंशंस ऑफ माइंड. हे थोडस आपल्याला अपना ये योग अभ्यास में थोड़ा बहुत हुआ है. आई विल जस्ट क्विकली गो थ्रू इट. डायमेंशंस ऑफ माइंड. लेकिन यहाँ पे भी ना कुछ कुछ पॉइंट्स है जो बहुत अच्छा उन्होंने कनेक्ट किया है. Yoga describes the mind as a creation of Atma Shakti or the creative power of consciousness. चैतन्य या चित्त. हाँ, चित्त नव्हे, चित्त. ओके. दोनों शब्द अलग है. चैतन्य, चित्त अलग है और चित्त अलग है. चित्त बोला तो स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस आ गया. चित्त में, हाँ, चित्त नाही नाही. हा, तर चित्त म्हणजे जो पाय मोडलाय ना, त्याच्याबद्दल मी सांगते. मोडायचा, हा बरोबर आहे, त्या चित्त बद्दल मी बोलते. ओके. सो मन जे आहे, द माइंड एज द क्रिएशन ऑफ आत्मशक्ती. आत्मशक्तीने मन तयार होतं. मन कसं घडतं? तर आत्मशक्तीने घडतं. आत्मशक्ती म्हणजे काय आहे? द क्रिएटिव्ह पॉवर ऑफ कॉन्शियसनेस. व्हॉट इज आत्मशक्ती? इट इज द क्रिएटिव पावर ऑफ कॉन्शियसनेस विच क्रिएट्स द माइंड. तो तुम्हारी चित्त भूमि कैसी है, उस पे तुम्हारा मनस चलेगा.
सो मूढ़ा है तो दिमाग वही मूढ़ा ही रहेगा, क्षिप्त है तो क्षिप्त, विक्षिप्त है तो विक्षिप्त। आ रही है बात ध्यान में? द द स्टेट ऑफ द माइंड इज डिपेंडेंट ऑन द स्टेट ऑफ द कॉन्शियसनेस. So what is your consciousness? Accordingly, the mind is going to think and behave. Huh? Sorry. In the Bhagavad Gita, Krishna compares the mind to a chariot. भगवत गीता में कृष्ण कहते हैं अपना मन यानी एक रथ है, द बॉडी एंड सेंसेस टू द हॉर्सेस, और हमारा जो शरीर है और जो इंद्रिय है ये घोड़े हैं, एंड आत्मा टू द चैरियटर। लेकिन उसको चलाने वाला कौन है? तो वो आत्मा है हमारा। हाँ, तो हमारे जो भी पहलू है, कहने की बात, अभी आप लोग काय आहेत एक्झॅक्टली? जो सारथी आहे तो मन आहे, इंद्रिय आहेत ते घोडे आहेत, आणि त्या सारथीला कंट्रोल करणारा आत्मा आहे, किंवा तो लगाम खेचणारा, राईट? त्याचा लगाम त्याची लगाम त्या हा हा चार इंद्रियांची लगाम सारथ्याच्या हातात आहे. पण सारथी रथ जरी चालवतोय तरी तो गाडीचा ड्रायव्हर आहे, ओनर नाही आहे. ओनर वरती बसलेला आहे, तो आत्मा आहे. हा, आणि जे रथ आहे ते आपलं शरीर आहे, ज्याला 5 इंद्रिय आहेत. ओके, वॉट एवर, अगर आपने पढ़ा होगा कहीं ना कहीं. कहने की बात ये है कि सबकी लगाम आत्मा के हाथ में है. हाँ, सो आत्मा के पास एक शरीर है, आत्मा के पास 5 इंद्रिय है, 5 ज्ञानेंद्रिय है, कर्मेंद्रिय है, बुद्धि है, आत्मा के पास मन है, ये सब कुछ उसके पास है. हाँ, अहंकार है, सब कुछ है उसके पास, लेकिन मालिक कौन है? वो आत्मा है. दीज आर द 3 लेवल्स फ्रॉम विच वी ऑपरेट. तो ये जो मनस है, और ये जो चित्त शक्ति है, और जो हमारे इंद्रिय है, यहाँ से इसके ऊपर निर्भर हम कार्य करते हैं. These are the 3 levels from which we operate. In Swar Yoga, each level is associated with a specific nadi. This you can write down. स्वर योगा में जो स्तर है ना, हर एक अपने अपने उसको नाड़ियों के साथ जोड़ा है. देखो, पिंगला इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सटर्नल अवेयरनेस एंड मोटिवेटिंग द बॉडी. पिंगला का काम क्या है? शरीर को प्रवृत्त करना. हा, शरीराला प्रवृत्त करणे हे पिंगळाचं काम आहे. आणि बाह्य गोष्टींना जुडणे, बाहर की चीजों से जुड़ना और शरीर को प्रवृत्त करना, ये पिंगला का काम है. ठीक है. ईडा withdraws the mind and activates internal awareness. So पिंगला एक्सटर्नल अवेयरनेस, ईडा इंटरनल अवेयरनेस. ईडा क्या करती है? मन को पीछे खींचती है, यानी प्रत्याहार में डालती है मन को, या मन को उसको अंतर्मुख करती है और अंदर की सजगता बढ़ाती है. ये ईडा का काम है. ईडा विड्रॉज द माइंड एंड एक्टिवेट्स द इंटरनल अवेयरनेस. ठीक है. सुषुम्ना इज द पैसेज ऑफ ट्रांसेंडेंटल कॉन्शियसनेस. अब हम सब जानते हैं ईडा और पिंगला ये दो क्या बोलते हैं, नाड़ियां है. ये नाड़ियों के बीच में जो जगह है, खाली जगह, उसको कहते हैं सुषुम्ना. ये हम सब जानते हैं. हाई. तो सो दिस इज व्हाट हैपेंस दैट सुषुम्ना जो है, ये आता बंद करना है तो माझाच आवाज मला ऐकू येतोय. सुषुम्ना इज द पैसेज ऑफ ट्रांसेंडेंटल कॉन्शियसनेस. सुषुम्ना जो है वो हमको परा ले जाने का काम करती है. ट्रांसेंडेंटल कॉन्शियसनेस टेक अस बियॉन्ड द एक्सटर्नल एंड द इंटरनल. हा, आतलं जग, बाहेरचं जग, ह्याच्या व्यतिरिक्त जे परा जग आहे, त्या जगाकडे न्यायचं काम सुषुम्ना मधनं होतं. ऑल क्लिअर? दीज 3 पॉइंट्स यू हॅव टू नोट डाऊन. गेलं माझं ते. अरे यार, ते परत नेट गेला. आता नेक्स्ट टाइम जेव्हा जाईल ना, जर गेलं तर 2 मिनिटं वाट बघा, मी लॅपटॉप बंद करून रिस्टार्ट करीन. ओके. ईडाला ना आत्मशक्ती म्हटलंय आणि पिंगळ्याला प्राणशक्ती. ईडाला आत्मशक्ती आणि पिंगळाला प्राणशक्ती म्हटलेलं आहे. ईडाला मनशक्ती, हा. पिंगळाला प्राणशक्ती. सुषुम्ना प्राणशक्ती, ईडा मनशक्ती आणि पिंगळा
पिंगळाला प्राणशक्ती. मग ती काय प्राणशक्ती. हा, मग सुषुम्ना आत्मशक्ती. अच्छा, इकडे काहीतरी एक जान्हवी म्हणते की ठरवा काहीतरी एक आणि मग सांगा मला. इडाला मनशक्ती म्हटलेलं आहे, पिंगळाला प्राणशक्ती म्हटलेलं आहे आणि सुषुम्नाला आत्मशक्ती म्हटलेलं आहे. कोणी दिलं? माझ्याच लेक्चर. मी विसरले. अनुलोम विलोम करताना सुषमाला पेज नंबर हवाय. सुषमा, पेज नंबर कशाचा? पुस्तकाचा? 28 वर आहे. मी तुझ्याकडे आहे हे पुस्तक? मॅडम आता तुम्ही फोटो टाकले ना ते दोन्ही पण मी हा विंडोज हा ओपन हा, करते. 28 नंबर, 28 नंबर, अगदी तिसरं पान, नाही दुसरं पान. ऑल राईट, ठीक आहे. हा बरोबर आहे. पहिल्या मीच विसरले होते. पहिल्या लेक्चर मध्ये पहिल्या पेजवरच ही इन्फॉर्मेशन होती. प्राणशक्ती, आत्मशक्ती, मनशक्ती. ओके, हे होतं तिथे. ऑल राईट. नाव अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू यंग अँड अदर, ला काय म्हणतात, जाऊ दे, अँड अदर मॉडर्न सायकोलॉजिस्ट, द माइंड कॅन बी कॅटेगराइज्ड इनटू 3 स्टेट. आता आता आपल्याला माहितीये मनाचे 3 अवस्था आहेत: जागृत, स्वप्न, सुषुप्ती. कॉन्शियस, सबकॉन्शियस अँड अनकॉन्शियस. In yoga, these are termed as Jagrut, Swapna and Sushupti. While within these three states, the consciousness undergoes the experiences of the mind and the body. तर ह्या मनाच्या 3 अवस्था आहे: जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. तिन्ही मध्ये चित्तशक्ती आहे. बरोबर आहे? हा, सो द कॉन्शियसनेस इज देअर इन ऑल 3 levels. अँड द एक्सपिरियन्सेस ऑफ बॉडी अँड माइंड. कोण अनुभव घेतं? स्वप्नामध्ये अनुभव कोण घेतं? जागृत अवस्थामध्ये अनुभव कोण घेतंय? मन आणि शरीराच्या माध्यमातून अनुभव कोण घेतंय? तर चित्त घेतंय. ओके, इट इज द कॉन्शियसनेस हु इज गोइंग थ्रू द एक्सपिरियन्सेस ऑफ द बॉडी अँड माइंड. But yoga describes another 4th dimension where the finite mind no longer exists. ओके, लेकिन योग में अब अपन जिसको बाद में साइकोलॉजिस्ट ने उसको सुपर कॉन्शियस माइंड बोल दिया, यहाँ पे नहीं दिया है, ये किताब बहुत पुरानी है. लेकिन जो चौथी अवस्था है वो है तुरिया अवस्था. ओके, जहां पे मन का अस्तित्व होता ही नहीं. मनातीत हम जब हो जाते हैं, मन से परा चले जाते हैं, तो उसको कहते हैं तुरिया अवस्था. कॉन्शियसनेस इज देयर एवरीवेयर. Okay, but in the first 3 states the mind is present. In the 4th state the mind is absent. All right, so it is the presence or absence of the mind, but the consciousness is there at every. You are not dead. Okay, हम जिंदा है, शरीर में है, लेकिन मन जो है ये तुरिया अवस्था में, मन उधर से गायब है. So that is the 4th state. The consciousness travels into a higher dimension called turiya, which is beyond objective and subjective experience. So turiya is that state where there is no subjective, no objective experience. भौतिक अनुभव पण नाही आणि काय म्हणणार, ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह दोन्ही पण अनुभव तिकडे होत नाही तुरियामध्ये. देर इज नो इंडिविजुअलिटी, नो एग्जिस्टेंस ऑफ आई एंड यू, क्योंकि तुम है ही नहीं उधर. कौन बोलता है कि मैं हूं? माइंड बोलता है मैं हूं. हा, आंतरिक भौतिक असं म्हटलं तरी चालेल. दोन्ही पण अनुभव नाही होत, कारण मनच ऍबसेंट आहे. सगळ्या मन आहे ना, हे सगळे एक्सपिरियन्सेस घेतो. ऑलराईट, सो देर इज नो इंडिव्हिज्युअलिटी, नो एक्झिस्टन्स ऑफ आय एंड यू, नो पास्ट, प्रेजेंट और फ्यूचर. इथे इथे समय नहीं है यहाँ पे. तो यहाँ पे पास्ट, प्रेजेंट एंड फ्यूचर, यानी ये जो काल है, काल ही नहीं है. मन स्थल में नहीं है और काल भी उधर से गायब है. हे तुरिया अवस्था. ऑलराइट, there is no individuality, no existence of I and you, no past, present or future, only oneness and unity. हे पूर्णत्व आहे इकडे, एकतत्व आहे, अद्वैत आहे. ऑलराइट, so this is, you can write it as Advaita.
In this state, the individual consciousness and prana return to the cosmic body. तर प्राण आणि आत्मा, individual consciousness, that's the atma, they both go into the universal consciousness. They merge into the cosmic consciousness. प्राण आणि आत्मा दोन्ही. हाँ, या ममता, you're following? या प्राण और आत्मा दोनों भी कॉस्मिक में परब्रह्म परमात्मा में मर्ज हो जाते हैं. ठीक है. अच्छा, अभी ये 3 स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस, इथे पण मुद्दे चांगले घेतलेत त्यांनी. 3 स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस, साइड हेडिंग आहे. इन जागृत, द वेकिंग स्टेट, द मंडेन वर्ल्ड इज परसिव्ड थ्रू द ग्रॉस बॉडी और स्थूल शरीर. जागृत अवस्था म्हणजे स्थूल शरीर, बरोबर. द मांडुक्य उपनिषद सेज दॅट हियर the enjoyment lies in the visible objects of the world. 5वा श्लोक आहे 3रं अध्यायाचा, म्हणजे 3ऱ्या चॅप्टरचा मांडुक्य उपनिषद मध्ये. जे काही सुखाचा अनुभव होत असतो ना, हे दृश्य जगाच्या गोष्टींकडनं सुखाचा अनुभव घेतो आपण. हे स्थूल शरीर झालं, जी जागृत अवस्था है. जब हम जागृत है, जब हम शरीर में, स्थूल शरीर में है, हमारे इंद्रियों के माध्यम से हम बाहर की दुनिया का सुख का अनुभव हम लेते हैं. इन जागृत देयर इज एसोसिएशन विद द एक्सटर्नल वर्ल्ड थ्रू द ज्ञानेन्द्रियस एंड थ्रू द कर्मेंद्रियस. 5 ज्ञानेन्द्रिय और 5 कर्मेंद्रिय के माध्यम से हम ये सारा अनुभव लेते हैं. ज्ञानेन्द्रिय कौन से है? कान, आंख, जिह्वा यानी जीभ, नाक और त्वचा. और कर्मेंद्रिय कौन से है? हाथ, पैर, मुख, स्पीच, वाचा, रिप्रोडक्टिव एंड गुदद्वार और योनि मार्ग. हाँ, तो ये 5 ओपनिंग्स जो है, ये हमारे 5 कर्मेंद्रिय है. इन द वेकिंग स्टेट, इंफॉर्मेशन इज इंटरप्रेटेड बाय मनस, बुद्धि, अहंकार एंड चित्त. तो जब हम जागृत अवस्था में है, मन, बुद्धि, अहंकार, चित्त, ये अंतकरण चतुष्ट है. मनस को कहा गया है थॉट और काउंटर थॉट बोला गया है यहाँ पे. बुद्धि को डिस्क्रिमिनेशन बोला गया है, यानी विवेक. विवेक आता एकाच शब्दामध्ये, विवेक काय राईट आहे काय रॉंग आहे हे जाणणं म्हणजे विवेक, राईट. अहंकार याने इगो. हा, तो मैं हूं, मी केलं, माझ्याने झालं, दैट इज अहंकार. एंड चित्त, चित्त यहाँ पे स्मृति दर्शाता है. तो जो स्मृति है, चित्त इज मेमोरी, यहाँ पे वो मतलब पड़ता है, राइट. दीज आर ऑल एसोसिएटेड विद द फंक्शंस ऑफ द पिंगला नाड़ी. ये सारे कार्य जो है, ये सारे पिंगला नाड़ी के, यानी स्थूल शरीर, जागृत अवस्था, पिंगळा नाड़ी. क्लियर? हाँ, ज्याला तू काय बोलली होतीस? प्राण शक्ति. तो प्राण शक्ति के वजह से ये सब कुछ हो रहा है. हाँ, प्राण शक्ती आहे म्हणून सगळे 10 इंद्रिय काम करू शकतात. मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे काम करू शकतात ऍट अ डीपर लेवल. आता ह्याच्यापेक्षा जर खोल गेलं, द कॉन्शियसनेस एन्काउंटर सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स इन द सबकॉन्शियस रेल्म ऑफ स्वप्न, द ड्रीम स्टेट. आता दुसरी अवस्था काय आहे? स्वप्न. जागृत अवस्था झाली पिंगळा. ओके, आता स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्थामध्ये अजून सूक्ष्म कार्य चालतं. ओके, हियर द एक्सपिरियन्सेस आर धोज ऑफ द ऍस्ट्रल और सटल बॉडी, द सूक्ष्म शरीर. तो सूक्ष्म शरीर म्हणजे आपल्या नाड्या, चक्र, हे जे आपले सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीराच्या माध्यमातनं त्याला सटल बॉडी किंवा ऍस्ट्रल बॉडी म्हणतात. सगळे अनुभव घेतले जातात. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन सगळे ऍक्टिव्ह असतात स्वप्नावस्थामध्ये. The consciousness becomes involved in the mental impressions of Jagrat, undergoing the memories in the Karmashaya, the place where every action, thought and word is stored. कर्माशय तो आशय किंवा तो लेयर आहे सबकॉन्शियस मधला, जिकडे प्रत्येक शब्द, प्रत्येक क्रिया आणि प्रत्येक विचार दडलेला असतो. त्या विचारांवर विचार जर आपण नाही केला ना, तर तो हळूहळू पुसला जातो. म्हणजे जसं ठसे कसे असतात, वरचे वर ठसे असतील तर ते पुसले जातात ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. खोल ठसा असेल तो डीप विद इन, वेन यू आर
रिकाउंटिंग, रीथिंकिंग दॅट सेम थिंग अगेन अँड अगेन अँड अगेन, कर्माशयाचा साठा वाढत जातो. हा, वाळूतली पाऊलं, अगदी. हा, इज दॅट क्लिअर ममता? व्हॉट आय एम सेइंग, आर यू अंडरस्टँडिंग सुषमा? या, राईट. सो हा जो सूक्ष्म शरीर आहे तो आहे स्वप्न अवस्था. The consciousness becomes involved in the mental expression of Jagrat, impressions of the Jagrat, undergoing the memories in the Karmashaya, the place where every action, thought, and word is stored. In the subconscious, there is no objective experience through the senses. इसका क्या मतलब हुआ? डायरेक्ट चीजों से हम जुड़ते नहीं. ऑलराइट, ये मैंने डायरेक्ट पानी पिया, स्वप्न में पानी पीने का अनुभव हो सकता है, लेकिन जागृत अवस्था में जो किया है उसका उसकी वो परछाई है. इट्स लाइक अ शैडो. ओके, रियल ऑब्जेक्ट्स वहां पे नहीं है. सो इन द सबकॉन्शियस देयर इज नो ऑब्जेक्टिव एक्सपीरियंस, पर सब्जेक्टिव एक्सपीरियंस होता है. ऑलराइट, द एक्सपीरियंसेस आर प्योरली मेंटल. सारे अनुभव मानसिक है. and therefore it is associated with ईडा नाडी, मनशक्ती. हा, आलो त्या गोष्टीला. थँक्यू फॉर कनेक्टिंग दॅट. हा जान्हवी, मला ते कनेक्टिव्हिटी ते मुद्दाच असा गेलेला. क्लिअर? वॉट एव्हर इज हॅपनिंग, इट्स हॅपनिंग मेंटली. सो ईडा इज रिस्पॉन्सिबल ओवर देयर. नाउ व्हेन द अनकॉन्शियस लेयर ऑफ माइंड इज एंटर्ड, तो हम लोग कॉन्शियस से सबकॉन्शियस, सबकॉन्शियस से जब अनकॉन्शियस में जाते हैं, is entered, one undergoes the experiences of the causal body, etheric body और कारण शरीर. तो यहाँ पे कौन कार्यरत है? कारण शरीर, which is also called as causal और etheric body. It is also called as causal और etheric body, कारण शरीर. This is सुषुप्ति. ये यहाँ पे सुषुप्ति अवस्था हुई. Described in the मांडुक्य उपनिषद as the realm of dreamless sleep lying beyond desire in the territory of intuitions. म्हणजे हे अक्षरशः शब्द उचललेत त्यांनी मांडुक्य उपनिषदामधले. हे आहे 5वा चॅप्टरचा 5वा श्लोक मांडुक्य उपनिषद मधला, 5.5 दिलेलं इकडे. व्हॉट इज सुषुप्ति अवस्था? ड्रीमलेस स्लीप, निद्रा अवस्था जहां पे स्वप्न नहीं है. निद्रा अवस्था जहां पे स्वप्न का अभाव है. हा, निद्राचं व्याख्या पण तेच आहे ना, शब्द ज्ञानानुपाती वस्तु शून्य, नाही ते विकल्प आहे. निद्राचं काय आहे? अभाव प्रत्ययालंबना वृत्तिर निद्रा, जहां पे प्रत्यय का अभाव है, जहां एक्सपीरियंस का अभाव है, उस वृत्ति को पतंजलि ने निद्रा कहा है. राइट? सो हियर ड्रीमलेस स्लीप लाइंग बियॉन्ड डिजायर इन द टेरिटरी ऑफ इंट्यूजन. तो यहाँ पे किसकी सत्ता है? यहाँ पे सत्ता माइंड नहीं है, बॉडी नहीं है, तो यहाँ पे इंट्यूजन है. अभी आत्मशक्ती, आत्मशक्ती म्हटलं तरी चालेल एक वेळ मला वाटतं. हा, मन पण नाहीये, ते आतूनच एक इंट्यूजन ज्याला आपण म्हणतो ना, इंट्यूजन. ह्या बाजू कोणाला मराठी शब्द त्याचा सुचला तर सांगा. अंतर्ज्ञान म्हणू शकू आपण. हा, तो अंतर्ज्ञान. आपण म्हणतो ना, खूप गाढ झोपेच्यापेक्षा तुम्ही आत्मसोबत असता. हा, आपण फक्त तो हो हो, मांडुक्यमध्येच वाचलेलं की का बरं आपल्याला इतकं बरं वाटतं. कारण तुम्ही आनंदमय कोशामध्ये वाचलेलं, आनंदमय कोश. राईट? सो आनंदमय कोशामध्ये यू आर व्हेरी क्लोज टू द आत्मा, सो यू फील व्हेरी नाइस, व्हेरी लाइट. ओके, सो ड्रीमलेस स्लीप लाइंग बियॉन्ड द डिजायर इन द टेरिटरी ऑफ इंट्यूजन. तो यहाँ पे इंट्यूजन का क्षेत्र आ गया. हियर द ग्रॉस एंड द सटल माइंड नो लॉन्गर फंक्शन. इथे स्थूल आणि सूक्ष्म शरीर कार्यरत नहीं है. स्थूल शरीर सूक्ष्म शरीर काम नहीं कर रहे हैं यहाँ पे. ओके, दे नो लॉन्गर फंक्शन. और मांडुक्य में लिखा है द आत्मन इज स्टिल कॉट इन द डार्कनेस. तो मन शरीर वहां पे नहीं है, लेकिन आत्मा अभी भी अंधकार में है, इसलिए निद्रा को वृत्ति कहा है. जो डीप स्लीप है, सुषुप्ति अवस्था, यहाँ पे आत्मा अब भी अंधकार में है, अनकॉन्शियस स्टेट है, सजगता नहीं है.
माइंड नहीं, बॉडी नहीं, अवेयरनेस है तो तुरिया है। हाँ, अभी आएगा आगे। alright, so there remains, so they are absorbed, here the gross and the subtle mind no longer function, they are absorbed in the self and the consciousness is not bound by time and space। पर यहाँ पे सुषुप्ति अवस्था में स्थल काल भी निकल जाते हैं। Nevertheless, there remains a trace of individual existence and the Atman is still caught in darkness. So आत्म्याच्या जवळ आहे जे तू म्हणाली ना, ते एक वेळ असू पण शकतं, पण मीची जाणीव असते तिकडे। इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस, आय एम, ही जाणीव असते, सूक्ष्म जाणीव आपल्याला नाही, तेवढी संवेदनशीलता आपल्याला डेव्हलप करायला लागेल। सो ते असल्यामुळे अंधकार म्हटलेलं आहे, इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस। हा, पूर्ण लाईट जायला पाहिजे, पण इकडे अजून अजून इथे डार्कनेस आहे। द अनकॉन्शियस रेल्म इज असोसिएटेड विथ सुषुम्ना नाडी बिफोर इट इज अवेकन्ड, अंडरलाइन दैट। सुषुम्ना कुंडलिनी जागृति होने से पहले, तो सुषुम्ना नाडी जागृति के पहले सुषुम्ना इज एसोसिएटेड विथ अनकॉन्शियस स्टेट। ठीक है, गुड। हाँ, ऑलराइट। नाउ only when it is fully illumined can we experience the reality of consciousness। तो आता म्हणाली ना, ततक्षीयते प्रकाशावरणम, सगळी आवरणं निघून गेली आणि पूर्णतः हे आलं, प्रकाश आलं, तरच मग आपल्याला आत्मसाक्षात्कार हा होतो किंवा आत्मदर्शन होते। सुषुम्ना ओपन असते पण सजगता नाहीये, तिची ओपन असली आहे हे माहिती तर असेल पाहिजे। सुषुम्ना कुठेही जात नाही, तो पाथ आहे, कुंडलिनी जागृत झालेली नाहीये, मार्ग उघडा झालेला आहे पण शक्ती त्याच्यातनं जातच नाहीये, है ना। तो आपण so because you are still in that unconscious state, okay, सुषुप्ति। Throughout life, अब देखो, जिंदगी भर we are continually undergoing these three states of consciousness without retaining any awareness of the experiences। जिंदगी भर, हाँ, हर 24 घंटे में अपन तीनों अवस्था का अनुभव लेते हैं, लेकिन मालूम है लिया करके नहीं मालूम। हाँ, तो अनुभवों की सजगता हमें नहीं है। So we are undergoing these three states of consciousness without retaining any awareness of the experiences। However, the yogis of old found that by maintaining undivided attention on the movement of the breath and prana, they could pass from one state to the next without losing awareness। मिल गया जवाब? काय वाचलं मी? रजिस्टर झालं का? हे